कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टर श्वेता आहेत, त्यांच्यासाठी आलो होतो। अच्छा। त्यांची तब्येत बरी आहे आता? हो, पेशंट स्टेबल आहे आता। वजन प्रमाण कमी होतं, हां. काळजी करण्याची काही आवश्यकता नाही। आणि मी सलाईन दिले, मला वाटतं त्यांना बरं वाटेल ओके आणि शुद्ध येईल त्यांना। ओके। बाय द वे, मी भेटू शकतो का? नाही, तुम्हाला भेटता येणार नाही, कारण त्यांची आई आहे तिथे जवळ। हां, बी केअरफुल, पोलीस केस आहे। ओके, थँक्यू डॉक्टर। येस। काकू, कशाला आला इकडे? काकू, मला माहिती आहे तुम्ही आमच्या फॅमिलीवर खरंच खूप रागावलात। हो, पण श्वेता कशी आहे तेवढंच बघायला मी आलो होतो। माझा बाकी खरंच काही येतो नाही। आणि आजपर्यंत आमच्या घरात तुमचा बरेचदा अपमान झालाय, पण त्या सगळ्याचा असा काही वाईट परिणाम होईल मला खरंच वाटलं नव्हतं। श्वेता, श्वेता काय होते बाळा? डॉक्टर, सिस्टर, काय होते श्वेता? मॅडम, थोडं तुम्ही बाहेर जाता का? नर्स, सिच्युएशन थोडी गंभीर आहे, तुम्ही लवकर हायड्रोकॉर्ड आणि डेली फायलिंग द्या प्लीज, क्विक। ओके डॉक्टर। सॉरी श्वेता, पण एजेला जर अडकवायचं असेल तर तुला इतक्यात बरं होऊन चालणार नाही। कधी कधी मोठा मासा गळाला लावण्यासाठी तुझ्यासारख्या छोट्या माशांचा उपयोग करावा लागतो। पार्टनर, का अशी परीक्षा घेतोयस माझी? मला फक्त एकदा बोलायचंय रे त्यांच्याशी। तू प्लीज असं काहीतरी कर ना, म्हणजे ते मला कॉल करतील प्लीज। का कोणास ठेव, मला खूप काळजी वाटतेय। व्हेरी अनफॉर्च्युनेट। सॉरी एजे, श्वेताची तब्येत कोलॅप्स झाली। आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल। नाही, हो पण नहीं अभी रंपे सर प्लीज। आई, आई प्लीज, तू हे बघ, तू घाबरू नको। आपल्यावर जे काही आरोप केले गेले आहेत त्याला बेसच नाहीये, सगळे खोटे आहेत। आणि खोटं कधी जिंकत नाही। I'll be back soon. विराज, प्रमोद, आईची काळजी घ्या आणि या घराची पण। आय ट्रस्ट यू। अभिराम, आई, मला काही होणार नाहीये, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे।
आल बी फाईन. अभिराम मी लगेच येतोय, काही होणार नाही मला. हं? अभिराम जे आय एम रिअली सॉरी प्लीज. तू का सॉरी म्हणतेस? तू काही केले नाहीस लक्ष्मी. डोंट बी सॉरी. आल बी बॅक सून. तिथे तुमच्यासारखे आदर्श व्यक्ती असे वागूच शकणार नाही. पण जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कायद्यासमोर सगळे सारखेच असतात. आजी आजी नका काळजी करू, होईल सगळं नीट. लीला ऐकतेस का मला? तू अगं ए बाई, किती वेळ अशी तिथे उभी राहणार आहेस? हा, काही मदत करणार आहेस की नाही मला? चल ये 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 चल. मावशी इथेच दे ना मला भाजी, इथेच उभं राहून निवडते. काय चाललंय तुझं? हा, लक्ष कुठे आहे? आल्यापासून बघते कुठेतरी काहीतरी वेगळंच वागतेस तू. काय ग, जहागीरदारांकडे सगळं ठीक आहे ना? हा, नाही नाही, तू काहीतरी गडबड. हो हो मावशी तसं काही नाहीये, मी निवडते भाजी. जरा पटापट कर. हा, जरा चालव हात, कामं पडलीत घरात ढीकभर. एकटीच आहे मी तिकडे, बेकरीतले काम पण बघायचंय मला. रेऊ, ए रेऊ, चल बाई, केव्हाची आलीस तू? आटपलं की नाही तुझं? मला कामात मदत हवी आहे, चल आता ये. अगं अगं ए, अगं काय करतेस? लक्ष कुठे आहे तुझं? हा, अगं भाजी निवडतेस का काय करतेस? ते बघ ते बघ ते बघ, पानं आणि देठ बघ सगळी एकत्र केलीस, त्याच्यामुळे काय? तुला मावशी मी जर आलीच. काय? अगं काय चाललंय हिचं? आल्यापासून काही कळतच नाहीये. सगळी कामं मलाच करायला लागतात. एक ना धड भाराभर चिंध्या या मुलीच्या. बाप्पा तूच देला बुद्धी, सगळी कामं मीच करायची. कसली शिक्षा देतोयस तू आम्हाला? का माझ्या अभिरामला संकटात टाकलंस? जोपर्यंत माझ्या अभिरामच्यावरचं संकट टळत नाही तोपर्यंत मी पण तुला पाण्याच्या बाहेर काढणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.